वहिनी आता खरंच खूप भूक लागली आहे आणि मॅम हो खरंच नको त्यांना नको सांग तुम्हीच करा ना काहीतरी मला पण भूक लागली आता मी काय करू जेनी तुझ्यासाठी खरं तर एव्हाना नाश्ता व्हायला होता तुझा सुद्धा आणि आपला सुद्धा हो ना पण सौमित्र ऐकतच नाहीये पण हे सगळं जेनीमुळे माझं काय तुझं काय तू काय तिच्या रेसिपीची तू कौतुक करत बसतेस फर्स्ट ऑफ ऑल मी त्यांच्या त्या रेसिपीचं अजिबात कौतुक वगैरे केलेलं नाहीये मॅम आणि सेकंडली ते ऍटलीस्ट ट्राय करतात व्हॉट डू यू डू बघ मी 1 मिनिट तू त्याला हँडल बसतो त्याला जे जमत नाही ते तो करतो आणि मला जे जमतं ते मी करतो मला खायला जमतं मी खातो खायला जमतं फक्त त्यांना मी काय म्हणते तुम्ही भांडू नका ना प्लीज सौमित्र बनट्टी शेफ सौमित्र बनट्टी हजर आहे आणि सौमित्र स्पेशल पोहे आणलेले आहेत सौमित्र स्पेशल पोहे म्हणजे आता पोहे ही महाराष्ट्रीयन डिश आहे पण मी महाराष्ट्रीयन डिशला US चा टच दिला काय केलंयस म्हणजे काय केलंय माहितीये का आता US मध्ये कसं जास्त ब्रेड चीज याचा खाण्यात येतं ना पण सो मी त्या पोह्यांमध्ये सोड ना यार तुम्ही विचार काय बस टेस्ट घ्या रे फील घ्या त्याचा खा ना खाऊन घ्या जेनी खाणार तिला खूप आवडतात जेनी खा व्हॉट खा डॉक्टरनी मैदा नाही सांगितलंय आठवत नाही का जेनी थोडं चालतं खा मॅम अगं खा ग आणि पौष्टिक काय मी बनवून देतो की तुला मग हे काय एकदा खायला काहीच प्रॉब्लेम नाही खा बिंदास खा पण सौमित्र तू असे वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करतोय ना खरंच खूप छान वाटतंय करत राहा आणि हे सगळं राधा फक्त तुझ्यासाठी म्हणजे आता बघ आता माझं ऑफिस असतं तेव्हा तू काय करतेस तुझं ऑफिस असून सुद्धा सगळ्यांसाठी चहा बनव नाश्ता बनव टिफिन बनव आता घरी कोण आहे तुमच्या तिघांचं ऑफिस आहे त्यामुळे हे सगळं आता मी करणार अरे या कशाला एवढं नको ना बापरे बाप नाही करणार म्हणजे करणार आणि एवढंच नाही मी तुमच्यासाठी टिफिन सुद्धा बनवलेला आहे नको अरे बनवलाय म्हणजे जरा पोळ्या जमल्या नाहीयेत नाही जमल्या ना अरे यार नाही जमल्या यार नाही राहू दे मग टिफिन राहू दे नको तसं नाही पण भाजी जमली आहे ना ती जमली आहे म्हणजे महाराष्ट्रीयन भाजी आहे त्याला मेक्सिकन टच दिलाय कशी झालीये मस्त जमली आहे अरे बापरे ते नको नको काय टिफिन बनलाय मस्त गरमागरम मी घेऊन येतो पण त्याच्या आधी माझ्या समोर एकदा जरा मी बनवलेल्या नाश्त्याची चव तर घ्या बरं वाटेल मला समोर नाही तू जाय आम्ही खातो तू पटकन ते टिफिन नाही तुझ्यासारखा खवय्या माणूस जेव्हा खाईल ना माझ्या समोर तू टिफिन आणि मला बरं वाटेल यार आनंद हे बघ आपण ज्याच्यासाठी बनवतो त्याने खाल्ल्यानंतर ज्याने बनवलंय त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान येतं ना आनंद ते खूप मस्त असतं रे आणि मला आता इन्स्पिरेशनची गरज आहे प्लीज आणि तुझ्यासारख्या खवय्या माणसाकडूनच मला हवंय प्लीज खा ना प्लीज एकदा प्लीज बाई अरे म्हणजे मला बघायचंय यार प्लीज खा आवडलं बरं तुम्ही खाऊन घ्या एन्जॉय करा मस्त नाश्ता मी टिफिन घेऊन येतो ओके टिफिन नको ना सांगा ना नको ना टिफिन प्लीज कोणी खाऊ नका प्लीज कोणी खाऊ नका मॅम काय करायचं मी काय म्हणते आय नो इट्स बॅड बट त्यांना सांगायला नको ही फील व्हेरी बॅड अबाउट हिच्यातली मदरली इन्स्टिंक्ट बघितली कमाल आहे ना ती पण माझी एक फादरली इन्स्टिंक्ट आहे आपल्या बाळाने हे जर खाल्लं ना त्याची वाट लागेल त्याला देऊ नकोस बाळा जन्माला आला ना मग त्यांना भूक लागतं तेव्हा ते रडतात आपलं बाळ हे जेवण खाऊन रडणार असं नको करूस मग आता काय करायचं याचं याच्या टाका त्याला सांगूया आपण खाल्लं आपण काहीतरी नंतर मॅनेज करूया काही काळजी करू नका नाही ऐका ना नाही नको मी काय म्हणते मी खाते मला खायला लागेल नको बहिणी नाही मी नाही खाल्लं ना त्याला खूप वाईट वाटेल मला त्याला सांगायचं की तुम्ही खाल्लंय नाही नको मी खाते मला काही प्रॉब्लेम नाही सांग ना त्यांना नाही खाऊ दे मला
काही प्रॉब्लेम नाही. अरे तुम्ही शेफ सौमित्र मनाट्टी ह्याने गरमागरम टिफिन पण आणलेले आहेत तिघांसाठी. तुमच्या डिश रिकामे आहेत. एवढे चांगले पोहे तू करणार तर ते बघ चीज ब्रेड असं सगळं. एवढं आवडलं तुम्हाला? म्हणजे राधाचे तर 2 घास नाही खाऊन झाले, तुम्ही संपवलं. तुला तर माहिती आहे याचं एखादा पदार्थ आवडला की आपण तुटून पडतो. आनंद खरंच आवडलं एवढं? खूप कमाल. म्हणजे हे ज्यानी बोल ना कसे वाटले तुला? छान झालं. थँक्यू यार, थँक्यू यार. मला इतकं बरं वाटलं ना. बरं टिफिन न्यायला विसरू नका कोणी. नाही आम्ही नाही घेऊन जाणार आहे टिफिन. तुझ्या टिफिनची आम्हाला सवय होईल नाही रे. नको हे त्रास घेऊस यार. हे बघ तू नको देऊस हे टिफिन. आम्ही कॅन्टीन मधनं खातो ना. असं मला अजिबात चालणार नाही. कॅन्टीन मधलं काय? जोपर्यंत सौमित्र घरी आहे तोपर्यंत बाहेरचं कोणीही खाणार नाही. घरातलं खाणार, स्वच्छ मी बनवलेलं. अरे कशाला? म्हणजे हे बघ तू खूप प्रेमाने बनवतोस टिफिन आमच्यासाठी, मला मान्य आहे. पण आमचं पण प्रेम समजून घे ना यार. अरे मी खरंच छान, मला बरं वाटेल रे. तुम्ही मस्तपैकी खा. नाही राधा तू खा ना. तू काय अशी हळूहळू खातेस? म्हणजे पटापट नको खाऊ, घाई नको करू. ऑफिसला उशीर झाला तरी चालेल. मी बनवलेला नाश्ता छान एन्जॉय कर. पाणी हवंय का तुला? पाणी. आता पाणीमध्ये काय एक्सपेरिमेंट करू नकोस. वहिनी कशाला? नको ना हे प्लीज. त्याच्यात टाकून द्या त्या. नको प्रॉब्लेम, मी खान काय प्रॉब्लेम नाही. वहिनी रे बाप हरिबल, अतिशय हरिबल होता हा. जे काय बनवलं होतं त्याने काय ते अमेरिकन पोहे. नाही तुम्हाला तर खूप आवडलं होतं ते फेसवर दिसत होतं तुमच्या. किती कौतुक करत होतात. छान झालं होतं ना. हे कौतुक वाढीने ते करावं लागतं. तुला कळत नाहीये का रे? आणि ना मला तर वहिनी टेन्शन आलाय. तो रात्री काय आपल्याला जेवायला देणार आहे? नाही मी करेन. हा थँक्यू. पण वहिनी मला आश्चर्य वाटतंय, तुम्ही कसं काय खात होता हे? आता आनंद भाऊजी ते मला खायलाच लागलं. इतक्या प्रेमाने केलं होतं सगळं सौमित्रांनी. मग खायला नको का? त्याला वाईट वाटलं असतं. नाही म्हणजे तुमचंही त्याच्यावरती प्रेम आहे. पण नाही म्हणजे तुम्ही नाही खाल्लं म्हणून मी काही म्हणत नाहीये. ठीकच आहे, मी ते खाल्लं कारण मला तशी सवय आहे ना. एकदा पानात वाढलं की मी ते सगळं संपवते. शक्यतो टाकत नाही. मॅम आय एम सॉरी. मला असं वाटतं माझं चुकलं. मी पण खायला पाहिजे होतं. नाही 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 जेनी, मी काय असं म्हणत नाहीये तुला. तू नाही खाल्लंस ते बरंच झालं. म्हणजे मी तुला खाऊ दिलं नसतं. कारण आता यावेळेला तू खरं तर टेस्टी छान खाणं गरजेचं आहे. एकदम पौष्टिक वगैरे. खरं तर आम्ही तुला इथे बोलावून घेतलंय तुला असं छान खाऊ घालण्यासाठी. आणि हा डबा ना आपण इथे आतमध्ये एक मिनिट. हा हॅलो बोल शनाया. काय करते? अगं मी ऑफिसला निघाले. मी येते. तू का काही काम होतं का? नाही काम काहीच नव्हतं ग. पण घरी बसून बोर होते आणि गॅरी खूप बोर करतोय. तुला भेटल्यावर जरा तरी बरं वाटेल मला. येते ना प्लीज. तुला बोर होतंय म्हणून तू ऑफिसला येते? बर ये बाई. शन्या पण येताना तुला कोणी काही बघत नाहीये ना याच्याकडे लक्ष ठेवा. सावकाश ये. हा ठीक आहे ओके येते. बाय बाय. मिस्टर गुरुनाथ सुभेदार, करिअरच्या बाबतीत लंगडत का होईना पण जिथं येऊन पोहोचायचं होतं तिथं फायनली येऊन पोहोचलात. आता तुमचे चांगले दिवस सुरू झाले असले तरी अजून एक मोठी लढाई तुम्हाला जिंकायची आहे. मिशन सौमित्र राधिका. लवकरात लवकर राधिका मसाले SB कंपनीमध्ये मर्ज करून या दोघांना रस्त्यावर आणायचंय. नाही होणार. यापुढे सगळं काही तुमच्या मनाप्रमाणेच होणार. एवढंच लिहू ना? अजून काही? हो वहिनी आपण आपल्या ऑफिस मध्ये आलो आहोत ना? हे काय आहे? हे काय कोणी केलं हे सगळं डेकोरेशन अँड ऑल? ही रांगोळी वगैरे? नाही नक्की केलं कोणी आणि काय आहे काय आज? श्रेयस नाही आला ना परत? अरे तो आला तर आपल्याला कळेल ना आधी.
आणि तो आला तर हे सगळं काय करायची गरज आहे? मॅम गुरु सरांचा नवीन गेम तर नसेल ना काही? ए, आता मला भीती वाटायला लागली. आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया हो. नेमकं काय ते काही कळतच नाही. चल 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 चल. हे काय ऑफिसमध्ये पण कमाल तयारी चालू आहे. हे काय चाललंय सगळं? एक मिनिट त्यांनाच विचारू का हे काय चाल आणि कुणी सांगितलंय करायला? एक्सक्यूज मी. हॅलो, काय हे आनंद भाऊजी? हॅलो. हॅलो एव्हरीबडी. व्हॉट अ सरप्राईज. तुम्ही कधी आलात गावावरून? कालच आलो. अरे वा, कसे आहात? कसा दिसतोय? एकदम ठणठणीत. आणि घरी सगळेजण कसे आहेत? घरी सगळे छान मस्त. काका, तुम्हाला इतक्या दिवसांनी बघून इतकं बरं वाटतंय ना. मलाही. खरं सांगू, असं वाटलं सकाळी माझ्या घरातनं बाहेर पडलो आणि पुन्हा माझ्याच घरी आलो. सर, हे डेकोरेशन काय चाललंय? हा, हे सगळं माझंच प्लॅनिंग आहे. म्हणजे सांगतो, सगळं काही सविस्तर सांगतो. गावी असतानाच आजोबा झालो. सर काय म्हणताय? तुम्ही आजोबा झालात म्हणून ही सगळी तयारी? नाही 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 नाही, ही तयारी वेगळ्या कारणासाठी आहे, ती नंतर सांग. म्हणजे आजोबा झालो. एक छानशी अशी गोंडस नात झाली. फार रमून गेलो तिच्यात. असं वाटलं की नातीच्या रूपाने एक नवीन आयुष्यच सापडलंय. आणि मग ठरवलं, आयुष्यातली उरलेली सगळी वर्ष नातीसोबतच काढायची. आणि म्हणूनच कंपनीचा राजीनामा देण्यासाठी मेल सुद्धा टाईप केला होता. अरे हो सर, काय म्हणताय? काका, हो, पण नेमकं त्याच वेळी गुरु सरांनी घातलेला गोंधळ टीव्हीवर बघितला आणि विचार बदलला. अगदी मनापासून वाटलं, राधिका मसालेला आत्ता सगळ्यात जास्त माझी गरज आहे. आपल्या जीवाभावाच्या माणसांना साथ देण्याची हीच खरी वेळ आहे. आणि तडक निघून आलो. ये बात. हे ना, हेच मी सगळ्यांना सांगत असते. ही माझी खरी श्रीमंती आहे, हे माझं ऐश्वर आहे. मी कधीही अडचणीत असले ना की तुम्ही सगळेजण माझ्या पाठीशी नेहमी उभे असता. थँक्यू काका, पाया पडते. तुम्ही काय पाया पडता वहिनी? आहो, ह्या सगळ्या आजच्या सत्कार मूर्ती आहात तुम्ही. एक मिनिट, काय सत्कार मूर्ती आहे वहिनी? काय? हा, ही सगळी त्याचीच तयारी आहे. अच्छा, म्हणून ते वेगळं तुम्ही सांगत. ओ, म्हणजे सांगतो, सगळं काही सांगतो. सांगतो, सगळं काही सांगतो. या मित्रांनो, या. नमस्कार नमस्कार नमस्कार. अख्खं साखरगावच इथे आलंय. कसे आहात? आम्ही एकदम मजेत ताई. तुमच्या आशीर्वादानं सगळं ठीक चाललंय बघा. आमचं एकदम बरं चाललंय बघा. हो, पण तुम्ही आज असे एकदम अचानक कसे काय इथे? सांगतो, मी सांगतो. हे सगळेजण काल मला भेटायला आले होते. या सगळ्यांना तुमचा सत्कार करायचा आहे. माझा सत्कार कशासाठी आता? वहिनी, साखरगाव मधल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा म्हणून तुम्ही जी स्कीम काढलेली होती ती 10% सक्सेस झालेली आहे. अरे वा, या सगळ्यांनाच त्याचा फायदा झाला आणि थेट सगळा पैसा यांच्या हातातच गेला. वा, बरं झालं. आणि म्हणूनच या सगळ्यांनी ठरवलं तुमचा सत्कार करायचा. मग मीच त्यांना म्हटलं, तुम्ही सगळेजण आमच्या ऑफिसला या. तुम्ही ऑफिसला येणं हे तुमच्या राधिकाताईंसाठी सगळ्यात मोठं सरप्राईज असणार आहे. आणि म्हणूनच ते आले. आणि ताई, तुम्हाला अजून या पोरीची ओळख करून द्यायची. नाव काय तुझं? राधिका. राधिका, बर. ताई, हिच्या बापानं 2 वर्षापूर्वी आत्महत्या केली. हा, पण पोरीनं धीर नाही सोडला ताई. अशी जोमाना अभ्यासाला लागली की विचारू नका. या वर्षीच्या 10वीच्या परीक्षेत ती आमच्या जिल्ह्यात पहिली आली. तिच्या बानं जे सपन बघितलं होतं ना, ते या पोरीनं पुरं करून दाखवलंय. हो ताई, अक्षय तुमच्या नावाप्रमाणे तिचं नाव खरं ठरवलं तिने. तुझं कसं कौतुक करू खरंच कळत नाहीये. तू फक्त तुझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं असं नाही, तर तुझ्यासारख्या अनेक मुलींसाठी आदर्श घालून दिलास. अगं, चला मित्रांनो, आज जाऊया. चला चला चला. चला.
सर 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 अरे काय 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 चाललंय काय तुमचं? मी कामात आहे माहितीये तुम्हाला, इथे का घेऊन आलात मला? सर तुम्ही कामात, मी पानवलकर का आहात ना? तू अच्छा कामात कामात तुम्ही का हो काका, मला पण कामाचं बोलायचं होतं म्हणून मी तुम्हाला इथे आणलं. अरे मग बोल ना. म्हणजे कसं आहे, काय होतं मीच विसरलो, बोल तू. विसरला तू? अरे मॅमच्या इमेज बद्दल बोलायचंय ना. इमेज सर कसं आहे, त्या गुरु प्रकरणामुळे ना वहिनींची इमेज थोडीशी अशी झाली आहे. आता शेतकरी आलेत तरी संधी आहे, त्यांची इमेज परत सुधरेल. म्हणजे बघा ना, आता ते वाईट कामासाठी मीडिया बोलू शकतात, तर आपण चांगल्या कामासाठी मीडिया का नाही बोलू शकत? हां पण मॅमची आणि शेतकऱ्यांची काय अटॅचमेंट आहे हे जर लोकांना कळलं, त्यांनी पाहिलं, तर लोकांना पण मॅम बद्दल खूप छान वाटेल ना. खरंय तुझं. एक काम करूया, राधिका वहिनीच्या कानावर घालूया आपण. हो नको 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 सर, तुम्हाला वाटतंय का ते मान्य करतील? त्यांना हे आवडतं का? अच्छा माझं काहीतरी छान बोलणार आहेत का सगळे म्हणून मीडियाला बोलवा, हे त्यांनाच पटणार नाही. हो, आणि त्या सेल्फ पब्लिसिटीसाठी वगैरे काही करत नाहीत, आपल्याला माहिती आहे ना. तू म्हणतेस ते पटतंय मला. हा मग काय आता करायचं काय आपण? सर वहिनींना न सांगता आपण डिरेक्टली मीडियाला बोलवूया. आणि सगळ्यांचे नंबर्स आहेत आपल्याकडे, मी फोन करते ना एकेकाला. करेक्ट. अरे पण ह्या सगळ्यामध्ये आपल्याला श्रेयसची मदत लागणार आहे. गेल्या वेळेला ते साखरगाव प्रकरण त्यांनीच तर सांभाळलं होतं. आहे कुठे तो? अजून आला कसं नाहीये? सर मला ना एक अर्जंट काम आठवलं, मी आलो लगेच. अरे पण ते श्रेयसचं मी काय जेनी मला भूक लागली. जेनी काय चाललंय यांचं काही कळत नाही खरंच. हा श्रेयसला मीच बघतो आता. अरे माया, अरे काय हे, काय सरप्राईज. It has to be right. Welcome, senior manager Mr. Gurunath Subedar. थँक्यू सो मच. Congratulations once again. थँक्यू, मला खूप छान वाटते. पण हे काय एवढं सगळं कशासाठी? हे ऑफकोर्स गुरुनाथ. आणि मला आवडतं माझ्या जवळच्या माणसांना असे सरप्राइजेस द्यायला. आणि गोड स्माईल त्यासाठी. यू वोंट बिलीव्ह गुरु, म्हणजे मी या चेअरवर जेव्हा जेव्हा सॅमीला बघायचे ना, मी फक्त आणि फक्त तुलाच इमॅजिन केलं. म्हणजे ही पोस्ट, ही चेअर फक्त तू डिझर्व करतोस. अँड फायनली द डे हॅज अराइव्ड. आणि एक मिनिट, म्हणजे तू आता चेअरवर तर बसणारच आहेस, आणि सगळ्यात पहिलं या चेअरवर बसलेलं मी बघणार आहे तुला. सो प्लीज बी सीटेड. सो स्वीट ऑफ यू माया. बसू प्लीज. काय रे, काय झालं? काही नाही, ते शनायानं आज काय काय केलं तिने? हे शनायानं गरम पाणी सांडलं ग पायावर. हो गॉड, ती वेडी आहे का? ती का असं करत बसते? लागले का तुला फार? नाही असू दे, एवढं काय त्याच्यामध्ये, मला आता सवय आहे सगळ्याची. अरे पण तिला कळायला नको का? तुझ्यासाठी इतका इम्पॉर्टंट दिवस आहे, आणि मला तर ना, मला असं वाटतं तिने मुद्दाम केलं असणार आहे तुला त्रास द्यायला. माया काम डाऊन. आता तिनं मुद्दाम केलं किंवा चुकून झालं, आता झालं ते झालं ना. सोड, आपण इतकं छान मोमेंट एन्जॉय करतो, कशाला आपण तिची आठवण काढायची. बरं बसू ना? या प्लीज. सो हॅपी फॉर यू. काय मग तुला कसं वाटतंय? माया असं थोडं जड वाटेल मी जे एक्सप्लेन करतोय ते, पण खरंच सांगू, असा स्वप्नपूर्तीचा आनंद मिळतोय का मला. इतके दिवस जे स्वप्न मनात होतं, त्यासाठी इतके दिवस जेवढे कष्ट सोसले, ते स्वप्न अशा पद्धतीनं फायनली साकार होतंय ना. आय एम रिअली ग्लॅड. थँक्यू. आणि माया, हे फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच. थँक्यू सो मच. हे प्लीज, ॲज आय सेड की हे तुझं क्रेडिट आहे सगळं, आणि तू डिझर्व करतोस म्हणून तू आज या चेअरवर आहेस, या पोस्टवर आहेस. बट एक गोष्ट माझ्या लक्षात येते. काय? मी CEO असून सुद्धा तुझं वेलकम करते मी ॲज अ सिनियर मॅनेजर. बट ॲज पर प्रोटोकॉल तू मला रिसीव्ह करायला यायला हवं होतंस, नाही? अरे ऑफकोर्स, म्हणजे ॲब्सोल्युटली मी ॲक्च्युली येणारच होतो, पण ते काय झालं, पाय भाजल्याने मला. काम डाऊन गुरु, मी मस्करी करते काय तू? माया तू पण नाही यार. बरं, आपण आज एक काम करूया, आपण सेलिब्रेट करूया. आज संध्याकाळी आपण पार्टी करूया. डन माया, आपण नक्की पार्टी करूयात. आणि आय लव्ह यू सो मच. एक मिनिट. म्हणजे
यशवंत सर आपल्या कंपनीच्या आणि एकूणच डिसिप्लिन बाबतीत किती स्ट्रिक्ट आहेत हे तुला माहिती आहे राईट. आणि आता मी सुद्धा या कंपनीची CEO आहे, सो माझी सुद्धा जबाबदारी वाढली. मला सुद्धा काही रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करायला लागणार आहेत. काही चुकलं का माझं? ऑफकोर्स चुकलंय तुझं. म्हणजे तू हे असं सगळ्यांसमोर हग वगैरे करणं आणि आय लव्ह यू म्हणणं अरे मस्करी करते गुरु. आज तुझा पहिला दिवस आहे, तर तू प्लीज आता कामाला सुरुवात करणार आहेस. तू पण नाही यार. तू एक मिनिट घाबरलो मी. मला खरंच वाटलं की तुला मिठी पण नाही मारायची की काय. थँक्यू सो मच. थँक्स अगेन. चला चला कामाला लागा. सिनियर मॅनेजर बसा. येस मिस CEO. थँक्यू.